नंदुरबार महाराष्ट्र येथील एका कोट्यवधी रुपयांच्या जमीन घोटाळ्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे। हा घोटाळा सरकारी यंत्रणेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे। बनावट कागदपत्रांच्या आधारे सरकारी आणि खासगी जमिनींची फसवी नोंदणी करून कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा प्रकार समोर आला आहे। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एसीबी या प्रकरणात एका महसूल अधिकाऱ्यावर कारवाई केली असून तपासाला वेग आला आहे। चला या घोटाळ्याची सविस्तर माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोल एमएच। नंदुरबार जिल्ह्यात उघडीस आलेला हा जमीन घोटाळा म्हणजे सरकारी यंत्रणेच्या कार्यपद्धतीतील गंभीर त्रुटीचा पुरावा आहे। या घोटाळ्यात सरकारी जमिनी, विशेषतः वन जमिनी बनावट कागदपत्रांच्या आधारे खासगी व्यक्तींच्या नावावर नोंदवण्यात आल्या। याशिवाय खासगी मालमत्तांचेही बेकायदेशीर हस्तांतरण झाले आहे। प्राथमिक तपासानुसार या घोटाळ्याची व्याप्ती कोट्यवधी रुपयांपर्यंत आहे, ज्यामुळे सरकारी मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे। 7 मे 2025 रोजी एसीबीने एका महसूल अधिकाऱ्याच्या निवासस्थानी छापा टाकला। या छाप्यात बनावट जमीन रेकॉर्ड, विक्री करार आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली। तपास यंत्रणांना या अधिकाऱ्याने बेकायदेशीर मार्गाने मालमत्ता जमा केल्याची पुरावेही सापडले आहेत। हा अधिकारी या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार मानला जात असून इतर मध्यस्थ आणि महसूल खात्यातील कर्मचाऱ्यांचाही सहभाग असण्याची शक्यता आहे। या घोटाळ्यातील सर्वात गंभीर बाब म्हणजे वन जमिनींचे बेकायदेशीर हस्तांतरण। नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी समुदाय आणि पर्यावरणावर याचा थेट परिणाम होण्याची भीती आहे। बनावट कागदपत्रांद्वारे जमिनींची नोंदणी कशी काय शक्य आहे आणि यामागे किती मोठे नेटवर्क आहे, हे प्रश्न तपास यंत्रणांसमोर आहेत। एसीबीने भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा नोंदवला असून इतर संशयितांचा शोध घेण्यासाठी तपासाला गती दिली आहे। या घोटाळ्याने स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे। सरकारी यंत्रणेचा गैरवापर आणि जनतेच्या विश्वासाचा भंग यामुळे सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक पारदर्शक तपास आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी करत आहे। याशिवाय जमीन नोंदणी प्रक्रियेत सुधारणा आणि डिजिटलायझेशन मागणीही जोर धरत आहे। तज्ज्ञांच्या मते अशा घोटाळ्यांना आळा घालण्यासाठी महसूल खात्यातील प्रक्रिया अधिक पारदर्शी आणि डिजिटल करण्याची गरज आहे। सरकारी अधिकाऱ्यांवर कठोर देखरेख ठेवण्याची आवश्यकता आहे। महाराष्ट्र सरकारने जमीन नोंदणीसाठी महाभूलेख पोर्टल आणि मोबाईल ॲप सुरू केले असले तरी या प्रणालीचा पूर्ण क्षमतेने वापर आणि त्यात सुधारणा करणे आवश्यक आहे। सध्या एसीबीचा तपास सुरू आहे आणि लवकरच आणखी संशयितांना अटक होण्याची शक्यता आहे। बेकायदेशीरपणे हस्तांतरित केलेल्या जमिनी परत मिळवण्याचे प्रयत्नही सुरू आहेत। या प्रकरणाचा तपास कुठेपर्यंत पोहोचतो आणि दोषींवर काय कारवाई होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। नंदुरबार मधील नागरिकांनी या घोटाळ्याविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। स्थानिक आदिवासी समुदाय ज्यांचा वन जमिनींवर विशेष हक्क आहे त्यांच्यावर या घोटाळ्याचा सर्वाधिक परिणाम झाला आहे। सामाजिक कार्यकर्ते आता या प्रकरणाचा सखोल तपास आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी करत आहे। याशिवाय भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी जमीन नोंदणी प्रक्रियेत तात्काळ सुधारणा व्हावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। नंदुरबारच्या जमीन घोटाळ्याने पुन्हा एकदा सरकारी यंत्रणांमधील भ्रष्टाचार आणि गैरप्रकारांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। या घोटाळा केवळ आर्थिक नुकसानच नाही तर स्थानिक समुदाय आणि पर्यावरणावर गंभीर परिणाम करणारा आहे। तुमचे काय मत या पूर्ण प्रकरणावर आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओ करिता सबस्क्राइब करा बोल एमएच आपल्या यूट्यूब चॅनलला।